हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आत्ता दुपारचं आम्ही चौघंजणं चाललो आहे मूवी बघायला. तर आम्ही तिकीट नाही काढलं, बघू. अचानक प्लॅन ठरलं होतं आमचं जायचा, त्यामुळे बघू आता आम्हाला भेटते का तिकीट. सो लेट्स ग. एक गाडी आम्ही चौघंजणं चाललो आहे. गाईज डेंजर आहे, आमचं नादच नाही करायचं. काहीच तर आम्ही एका गाडीवर चौघी जण आमच्या तोंडाकडे बघायला. तुम्ही जर टिकली ना की आयुष्यपत आमची गाडी बी जाईन आणि आमचं काही खरं नाही. गाडी नाही, माझी गाडी नाही. ती तुम्हाला घालवेन, तुम्हाला गाडीला नाही. आम्हाला कशी घालवशी? मला ना सोडून मध्ये असं दाबून दूर बसायची सवय नाहीये. कारण ना मीच गाडी चालवते, मीच चालवते. मी गाडी चालवते, त्यामुळे माझी गाडी मागून गाड्या येतात, लोक बघू गाडीवाले आम्हाला हॉर्न वाजवतात. आम्ही ब्लॉग काढतोय तर ते आमच्या मागून इतके हॉर्न आमच्या रागाला आम्हाला पण ते हसले. मग आमचं सो आम्ही पण हॅपी झालो. अरे फोन मी पकडलाय, काय पूजा वेगळं फोन. ते इथं भरपूर पाणी सुटलंय, त्यामुळे आम्ही आम्ही दोघी पाय चाललोय आणि दोघी जण पुढे गेले. तिथं एक पाण्यामध्ये लेडीज पडली होती, त्यामुळे आम्ही रिक्स नाही घेतली. म्हणून आम्ही एका गाडीचं चौघी असल्यामुळे आम्ही दोघी जणी उतरून गेलो सावकाशाला. तुम्ही ते हिला विचारलं पण नाही लागले का चालत येत होते तरी पण असं करताय. आमच्या ओळखीची नव्हती तरी पण एक माणूस की असते का नाही. सो जाऊ दे, बिचरेला होता. तर आम्हाला खूप लेट झाला जायला, त्यामुळे मूवी स्टार्ट होऊन अर्धा तास झाला. आज बाजार असल्यामुळे आम्ही तिथे गेलो, तिकीट काढणार होतो, त्यामुळे आम्ही असं विचार केला की 6च्या शोला जाऊया. आणि बाजार असल्यामुळे आम्हाला जायला तिथं 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. संडे मध्ये काय कोणता बाजार असतो आमच्या लक्षातच नाही आलं की बाजार आहे. आणि उतरू नका गाडीवर ना, मार्गात आहे ती बाई असून दाखवू तिला भेटून. तर आम्ही काही शांतपणे घरी जाणार नाहीये. आम्ही आता बी खाणार, संध्याकाळी बी खाणार. आम्ही नुसतं खातच राहणार. काहीच तर हिचं काल 15 ऑगस्ट होता, हिचा बर्थडे होता. दीदी मला बर्थडेला सुद्धा नाही बोलवलं. तो आमच्या शिवाय काढला एकटीने जाऊ. हो आता फोन पाऊस सुरू आहे ना. आमच्या घरी रेंज नसती आणि हिला ब्लॉग मध्ये फक्त लिप्स गाईज आम्ही तिघे अशा आहोत की प्लॅन फेल झाला म्हणून दिवस फेल होऊन द्यायचं नाही. मग अचानक ठेवलं की आपल्या फ्रेंडचं गणपती बाप्पाचं शॉप आहे, तर आपण तिथे जाऊन थोडंसं टाइम स्पेंड करा. मग छान असे गणपती बाप्पा बघितले, खूप छान असे सजवले होते त्यांनी. तुम्ही आता गणपती बाप्पा जवळ येतच, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पा बुक केला नसेल तर लवकरात लवकर जाऊन करा. त्यानंतर आम्ही घरी आलो, पण मूवी बघायची इच्छा काही कमी झाली नव्हती. म्हणून रात्री मस्तपैकी आवरून 9 वाजताच्या शोला पुन्हा मूवी बघायला निघालो. आम्ही निघालेलो आहे ती परिस्थितीवर एकच जण नाही आमचं. रुद्रांचं तिकीट काढलंय पण त्याला नाही घेतलं कारण लेट होईल ना. आणि आम्ही जाणार होतो कॉरिडॉर घेऊन. आता आज आहे बाजारचा दिवस, अजूनही बाजार हटलेला नसेल, त्यामुळे आम्ही कॅन्सल केली गाडी घेऊन जायचे. काही स्टॉल ठेवल्या म्हणून आम्ही दिसतोय, नाही तर खूप अंधार आहे आज. अंधारच असणार ना. रिसर्च तर बघा आमच्या तळेगाव
ए वाव, हे तर खूप भारी दिसतंय ना. पण आता कसं काय लागले हे? चला. मग कसं करू आपण? आता झालेला आहे टाइम 9 वाजून 2 मिनिटं. आता मूवी 9 वाजता स्टार्ट होतो. आता आम्हाला काय माहिती काय दुपारी पण लेट केला आम्ही गाईज. आता पण लेट केलं काय. आळशी आम्ही, 1 नंबरचे आळशी. मी आज घरी जेवण बनवून आलेली आहे. तो पण कच्चा भात बनवला होता. आणि आहे ना ते तांदूळ आहे ना, एका तांदळाचे दोन तांदूळ, म्हणजे त्याला कणी तांदूळ असं म्हणतात. मला तो तांदूळ आवडतो. त्या तांदळाचा भात बनवला होता. म्हणजे 2 तांदूळ मिक्स होते का? कारण नाही, एक तांदूळाचे 2 तुकडे, तुकडा तांदूळ. तिच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे फायनली आम्ही 9:15ला पोहोचलो. मूवी स्टार्ट झालाय. आम्हाला 15 मिनिटं लेट झालाय तर पण आता पटकन आम्ही गाडीची लेट झालाय बघ आपल्याला. आज हाऊसफुल आहे ना. अजून कमीत कमी नाही म्हटलं ना. मुझे सब आज वाटते का आपण जेवून आलोय तरी एवढं ठीक है। संडेच्या दिवशी सालों से साथ में है, सबको पसंद भी है। डायरेक्ट प्रॉब्लम क्या लाज है? वाटते का? Problems. आता मूवी संपला आहे, कसं वाटतंय? हॅलो गाईज, आता वाजले रात्रीचे 12. आता मूवी चालले घरी. ए तुम्हाला सांगायला दिसत नाही. तू खाली तर guys, खाली आजचा हा काय आपला नाही. ब्लॉग आपण इथे सेंड करते. बाय.